जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. याकोबाचे पत्र याचा 3रा अध्याय 13 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. खोटे व खरे ज्ञान. तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योग्य आपली कृत्ये दाखवावी. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तर ताठा मिरू नका, तर सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही, तर ते ऐहिक व इंद्रियजन्य सैतानाकडले आहे. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले यांनी पूर्ण, अपक्षपाती, निधर्भ असे आहे. पण शांती करणाऱ्यांसाठी नीतिमत्व रूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करू. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, ही सकाळची वेळ, हा नवीन वर्षातील नवीन दिवस तू आम्हाला दाखवला, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू येशू, ह्या वचनावरती आम्ही मनन करून त्याप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. विशेष करून प्रिय प्रभू येशू, हे वचन आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये रुजू दे आणि प्रभू त्या वचनापासून आम्ही फळ द्यावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येकाला ह्या वचनाद्वारे तू स्पर्श कर. या वचनावरती मनन करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि तुझं गौरव होऊ दे. हो पित्या परमेश्वर, आज आम्ही प्रार्थना करत आहोत. सर्व तुझे दास दासी, तुझी प्रजा, तुझे लोक यांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू, जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, जे कर्जाने दबलेले आहेत, ओ पित्या परमेश्वरा, त्यांच्या जीवनातून कर्ज तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, प्रभू, ज्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे ती निराशा तू काढून टाक. ज्यांच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू असंख्य प्रॉब्लेम आहे, समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाक. प्रभू, ज्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टींची अडचणी आहे, त्या सर्व आध्यात्मिक गोष्टींच्या अडचणी तू काढून टाक. प्रभू, आम्ही तुझ्याशी विश्वासू, प्रामाणिक राहून तुझी सेवा करावी, यासाठी तू आम्हा प्रत्येक प्रिय तुझ्या लोकांना प्रिय प्रभू येशू तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, तू आमच्यावरती तू दया कर आणि आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आमच्या प्रत्येक कामामध्ये प्रिय प्रभू येशू तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू येशू, जे कामाला गेलेले आहेत किंवा जाणार आहेत, प्रभू, त्यांच्या संगती तू राहा. त्यांच्या कामामध्ये तू त्यांना यश दे, त्यांच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू येशू, जे लेकरं शिक्षण घेत आहे त्या प्रत्येक लेकरांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू ज्ञान पुरव, तुझं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, जे तरुणी रोजगाराच्या संधीमध्ये प्रिय प्रभू येशू फिरत आहेत, प्रिय प्रभू येशू, ते रोजगार मिळत नाही, बेरोजगार आहेत, प्रिय प्रभू येशू, त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. त्यांना एक सुंदर असे जॉब तू दे आणि प्रिय प्रभू येशू, बेरोजगारी आमच्या देशातून तू घालून टाक. ओ हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू येशू, जे बिझनेस करतात त्यांच्या बिझनेसमध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, जे उद्योगपती आहे त्यांना देखील त्यांचे बिझनेस चालवण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू येशू, आमचा भारत देश, आमचं महाराष्ट्र राज्य तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमचं मंत्रिमंडळ, आमचे मुख्यमंत्री, आमचे पंतप्रधान आणि प्रिय प्रभू येशू, या सर्व नेत्यांना प्रिय प्रभू येशू तुझी कृपा पुरव. योग्य निर्णय घेण्यासाठी प्रिय प्रभू येशू तू त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. हे देवापा, आमच्या देशाला प्रिय प्रभू येशू योग्य मार्गावर तू चालव आणि अंधश्रद्धा आमच्या देशातून तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, या देशातील सर्व लोकांना जिवंत देव कोण आहे हे कळू दे आणि प्रिय प्रभू येशू, त्यांना तू एक नवीन तारणाचा अनुभव तू दे.
प्रभू आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. तसेच प्रिय प्रभू येशू आमचे दीपेंद्र सर आहेत, प्रिय प्रभू येशू त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत की प्रिय प्रभू येशू त्यांना तू उत्तम आरोग्य तू दे. त्यांच्या शरीरामध्ये जे काही बिघाड झालेलं आहे ते सर्व बिघाड तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. त्यांना पूर्ण आरोग्य तू दे आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे. पित्या परमेश्वरा त्यांच्या संपूर्ण फॅमिलीला तू सहाय्य कर. प्रभू जे जे त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू त्यांचं जीवन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. त्यांना तू सहाय्य कर. कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नको पित्या परमेश्वरा. प्रभू आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन आमेन आमेन. प्रियांनो, हे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण देवाचं वचन आहे. आपण सर्व गोष्टींसाठी, जगातील गोष्टींसाठी लाईक करतो, सबस्क्राईब करतो, परंतु देवाचं वचन ऐकण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रोज सकाळी आमच्या संगती सहभागी व्हा प्रार्थनेसाठी. आणि देव तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो, कारण जिवंत देव आपल्या बरोबर आहे. आमेन आमेन.